बुलढाण्यातील शेगाव येथे अनुसूचित जाती मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेला 60,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महिला कंत्राटदाराकडून अहवाल मंजुरीसाठी लाच घेतली जात असल्याची तक्रार होती. एसीबीने धडक कारवाई करत मुख्याध्यापिकेला अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे अनुसूचित जाती मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेला लाच घेताना पकडल्याची घटना उघड झाली आहे. मुख्याध्यापिका सीमा वनकर यांनी विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था पुरवणाऱ्या महिला कंत्राटदाराकडून अहवाल मंजुरीसाठी 2 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 2 महिन्यांचे 60,000 रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. मंगळवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईत एक अनोखा योगायोग दिसून आला. तक्रारदार, आरोपी आणि कारवाई करणाऱ्या अधिकारी या तिघीही महिला होत्या. ही कारवाई बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिशय गोपनीयरित्या राबवली. तक्रार मिळताच एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि मुख्याध्यापिकेला लाच घेताना रंगेहात पकडले. शासकीय शाळांमध्ये अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमुळे गरजू विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळत नाहीत. यामुळे भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी मुख्याध्यापिका सीमा वनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे काल 10/2/2025 रोजी तक्रारदार यांच्याकडून अशी तक्रार प्राप्त झाली की अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव येथील प्रभारी मुख्याध्यापिका सीमा वनकर या तक्रारदार यांना भोजन व्यवस्थेमध्ये विद्यार्थिनीची उपस्थिती दरमहा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बुलढाणा यांच्याकडे वेळेत सादर करण्याकरिता आणि भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरता दरमहा 30,000 याप्रमाणे 5 महिन्याचे भोजन पुरवठ्याचे 1,50,000 व दूध पुरवठ्यासाठी दरमहा 5,000, 12 महिन्याचे 60,000 असे एकूण 2,10,000ची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीनुसार आम्ही पंचासमक्ष पडताळणी केली असता सदर शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वनकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 2,10,000ची लाच मागणी करून त्यातील पहिला हप्ता 2 महिन्याचे 60,000 रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्याप्रमाणे आज दिनांक 11/2/2025 रोजी आम्ही सापळा कारवाई आयोजित केली असता मुख्याध्यापिका सीमा वनकर यांना 60,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझे असे आव्हान आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर कुठल्याही व्यक्तीने आपल्याकडे लाच मागणी केल्यास आपण बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा. यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 असून आमचा दूरध्वनी क्रमांक 072 62 24 25 48 असा आहे. धन्यवाद.